एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेतील 4थी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना शिक्षकाने केलेल्या शिक्षेमुळे 4 दिवसांपासून विद्यार्थिनी त्रासात असल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकारामुळे स्थानिक पातळीवरून तीव्र संताप व्यक्त होत असून शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या वसई तालुक्यातील भाताणे बेलवाडी येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत येथे शिक्षण घेणाऱ्या 4थी इयत्तेतील विद्यार्थिनींनी गृहपाठ केला नसल्यामुळे शिक्षकाने विद्यार्थिनींना मी वर्गात बोलवत नाही तोपर्यंत उठाबशा काढा असे म्हणत शिक्षा केली। यानंतर विद्यार्थिनींनी 100 पेक्षा जास्त उठाबशा काढाव्या लागल्याची माहिती एका विद्यार्थिनींनी दिली। यामुळे 3 ते 4 विद्यार्थिनींना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले असून 3 विद्यार्थिनींचे पाय जास्त प्रमाणात सुजल्यामुळे त्यांना चालण्यास त्रास होत असल्याचे समोर आले आहे। बुधवारी 2 एप्रिलला शाळेच्या वेळेत विद्यार्थिनींना शिक्षा देण्यात आली। जास्त प्रमाणात उठाबशा काढल्यामुळे संध्याकाळपर्यंत विद्यार्थिनींच्या पायांना जास्त प्रमाणात सूज येऊन रात्रभर त्यांना त्रास सहन करावा लागला। दुसऱ्या दिवशी मुलींना त्रास सहन होत नसल्यामुळे शिक्षक वृंदाने त्यांना दवाखान्यात नेले असता त्या ठिकाणी उपस्थित असलेले स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी अधिक चौकशी केली असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला। त्यानंतर त्यांनी मुलींच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना या प्रकरणाची माहिती दिली। याविषयी कुटुंबियांनी शिक्षकेला संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात येत आहे। यानंतर कुटुंबियांनी शनिवारी शाळेत जाऊन मुलींची चौकशी केली असता मुलींना जास्त प्रमाणात दुखापत झाल्याचे समोर आले आहे। यानंतर कुटुंबियांनी मुलींना घरी आणले असून त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार करण्याचा कुटुंबियांचा प्रयत्न आहे। घटनेला 4 दिवस उलटून देखील विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना चालण्यासाठी अडचण होत असल्यामुळे कुटुंबियांना त्यांची काळजी घ्यावी लागत आहे। मुलींना अमानुष शिक्षा दिल्यामुळे संबंधित शिक्षकेला देखील कठोर शिक्षा करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात येत आहे। स्थलांतर करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील मुलांना योग्य शिक्षण देण्यासाठी शासनाने आदिवासी मुलांसाठी शासकीय आश्रमशाळा उभारल्या आहेत। या शाळांमध्ये राहणाऱ्या मुलांना योग्य आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र स्थानिक पातळीवर शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याचे प्रकार अनेक वेळा समोर आले आहेत। वसई तालुक्यातील बेलवाडी आश्रमशाळेतील प्रकारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणी नेमकी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वीट भट्टीवर आम्ही काम करून आमचा उदरनिर्वाह करतो, आम्हाला शिक्षण घेणे शक्य झाले नाही, त्यामुळे आमच्या मुलीला शिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आम्ही मुलीला शासकीय यंत्रणेच्या भरोशावर शाळेत ठेवले, मात्र शिक्षिकेकडून आमच्या मुलीला अमानुष शिक्षा देण्यात आली। या शिक्षिकेवर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। पालक संदीप तला म्हणाले की विद्यार्थिनींनी गृहपाठ केला नसल्यामुळे त्यांना शिक्षा देण्यात आल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात येत आहे। याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयामार्फत एक समूह पाठवण्यात आला आहे। त्यांच्याकडून योग्य चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे डहाणूचे प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी म्हणाले।